गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे की मी जरा इरेग्युलर आहे पोस्टिंगमध्ये, पण मला वेळ नव्हता मिळत आणि आता मी परत रिस्टार्ट करतो पोस्टिंग. 3 दिवस झाले गॅप झाला आहे आपला ऑलमोस्ट. आणि संडे आज अक्षयतृतीया आहे. आम्ही थोडा वेळ झोपलो होतो. आता 9 किती वाजले, आता 10 वाजलेत आणि अचानक मला फोन आला एक जे आपले भजीपाव घेतात ना त्यांच्याकडून. तर त्यांना पहिले भजीपाव हवं होते नाश्त्याला, पण आपल्याला आता दुकान नाही आहे ना, म्हणून सकाळी त्यांना बोललो की नाही मिळणार नाश्ता. बट त्यांनी नंतर मग एक अर्ध्या तासांनी फोन केला, मला बोलतात की 15 थाळ्या पाहिजेत, आता जेवण पाहिजे त्यांना. मम्मी झोपली होती, आता आम्ही दोघंजण उठलो आणि मी विचार केला की आता 2 तास आहेत माझ्याकडे, थोडासा अभ्यास करेल, पण नाही. आता 15 थाळ्या आल्यात तर मी आता पीठ मळून घेतो आणि हे पीठ मळतो. 15 थाळ्या म्हणजे ऑलमोस्ट तिकडे 45 चपात्या. आणि कॉलेजचे म्हणजे हॉस्टेलचे पण त्यांचे टिफिन असतील, मग ते असू शकतात अराऊंड 7-8, ते पण 7-8. म्हणजे आज जवळपास 20-22 आपल्याला आज थाळ्या आहेत. तर आता मजबूत काम आहे. फटाफट मम्मीने भात, काल आम्ही स्टीलचा कुकर घेतला नवीन ह्याच्यावर करायला, इंडक्शनवर. आता याच्यामध्ये पण भात लावला आहे आणि त्याच्यावर मध्ये पण भात लावला आहे. काय आता? हां, सांग. तर मग आता आपण करूया सगळं काम. चला. इकडे बघ मित्रांनो, टोटल टिफिन काउंट बघा. 24 टिफिन्स आहेत टोटल आणि चपात्यांचा काउंट आहे 71 चपात्या. एवढं पीठ मळलेलं आहे. आणि शिमला आज आहे मेन्यूमध्ये, तर मम्मी शिमला कट करते आहे. भात झालेला आहे. वरण आता म्हणजे होईल आता. आणि ऑलमोस्ट मम्मी आपल्याला हे तळायला लागेल ना, पापडी. 71 चपात्या आहेत. 10:30 वाजलेत. 1 वाजता आपल्याला हे सगळं पोचवायचं आहे. अजून आपल्याकडे जवळजवळ 2.5 आवर्स आहे. चला बघूया, फटाफट फास्ट करू सगळं. मित्रांनो, व्हिडिओ रेकॉर्ड करता करता अजून एक थाळी आली. तर टोटल थाळ्या 25 आहेत आणि टोटल चपाती काउंट 74 आहे. आणि आज पहिल्यांदाच असं म्हणजे 20 केलंय आपण. हॉस्टेलचंच असतं आपल्याला ऑर्डर, हॉस्टेलचंच ऑर्डर असतं आणि थोड्याफार बाहेरचं असतं, पण आज एकदम बाहेरचीच ऑर्डर आहे. 25 टोटल काउंट आहे. तर आता आपण जे आपल्याकडून भजीपाव घ्यायचे ना, 60-30 जेवढे त्यांचं काउंट असायचा, त्यांचीच हे 15 थाळ्या आहेत आणि बाकीच्या तर हॉस्टेल रेग्युलरवाल्या आहेत. तर आता हे अजून वाढणार आहे, तर आम्हाला आता त्याच्यासाठी अजून प्रिपेअर्ड राहायला लागेल. मित्रांनो, ऑर्डर जर अपडेट झालेत. आता आपल्याकडे टोटल टिफिन्स आहेत 25 प्लस आणि अजून आता आले 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 32 टिफिन्स आहेत मित्रांनो. जेव्हा मी लास्ट व्हिडिओ रेकॉर्ड केला 10:50ला, तेव्हा आपल्या चपात्यांचा काउंट होता 74 आणि आता आपला लेटेस्ट काउंट आहे 94. ओके, तर मग एवढे चपात्या वाढलेल्या आहेत. हे सगळे आपले ऑर्डर्स आहेत. इथे 15 थाळी सगळ्यात पहिले आहे, 15 थाळ्या आणि ह्या सगळ्या बाकीच्या. तर आज खूप जास्त ऑर्डर आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग ऑर्डर आहे ह्यावेळेस. तर पहिल्यांदा आपल्याला 32 थाळ्या आलेल्या आहेत. आणि कसं करायचं आहे आमचा आम्हाला आता लोड आलेला आहे खूप जास्त. पॅन नाही लावल्याने गरम होत आहे. आमच्याकडे भांडी एवढी जास्त नाही आहेत. भांडी आमच्याकडे नॉर्मलच आहेत, नॉर्मल घरात जी असतात ती. तर आता आम्ही ह्याच्यामध्ये भात करून ठेवलाय. तुम्ही बघू शकता इथे भात आहे. आणि मी अजून सुद्धा भाजीच्याच प्रिपरेशनमध्ये आहेत. बटाटे कापतोय, बटाटे टाकले जातात थोडेसे. तर आज सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेकिंग डब्बे आलेले आहेत आपल्याला. ओके, पण आपण करायचे 100%. मित्रांनो, फक्त इथे एकदा लक्ष द्या. हे भात आहे, हे सगळे वरण, हे सगळं मी आता एवढा वेळ लागलाय मला पॅक करायला. अजून भाजी भरायची आहे. चपात्या मम्मी करते ते बघा. सरक मम्मा, किती झाल्यात ते बघा, तेवढ्या झालेल्या आहेत. इकडे सरक मम्मा. अख्खे कसे काय आता भरायचे. अजून एकदा करू. मित्रांनो, भाजी बघा आज आम्ही आमच्या जुन्या वडापावच्या कढईमध्ये बनवली आहे. चपात्या अजून होत आहेत. हे आमचं आज किचन असं दिसतंय. बापरे, खूप गरम होत आहे. आता अजून आपल्याकडे
1 वाजेपर्यंतचा टाईम आहे. भाजी भरायची आहे. भाजी खूप भरायला 29-30 भाज्या भरायच्या. हां मम्मा. हो. हे बघा मित्रांनो, एवढे टिफिन झालेले आहेत बांधून. आता मी हे डिलिव्हर करून येतो. पहिले 15चे टिफिन आहेत, हे 15 ऑर्डर आहेत आणि हे बाकी आहेत अजून. चपात्या पण अजून बाकी आहेत आणि खूप घाई आहे. भाजी पण संपली आमची. दुसरी भाजी चालू केली आहे. हे बघा, ही भाजी पूर्ण संपली. आता मी एक तो टिफिन द्यायला. चला मित्रांनो, 32 टिफिन्स डिलिव्हर करून आलो आहे मी. 3 वेळा राऊंड मारायचं. 3 वेळा राऊंड मारला. आता 2:30 झाले. किती चपात्या केल्या मम्मा? खूप चपात्या केल्या. पूर्ण भिजली आहे ती. पूर्ण भिजली आहे. मी पूर्ण दमलो आहे भरून भरून अक्षरशः. एवढा वेळ म्हणजे एवढे ऑर्डर्स कधी केलेच नव्हते. खूप जास्त ऑर्डर्स होते आज. खूप मजा आली आहे. खूप जास्त काम आहे. एक गोष्ट कळली आम्हाला, आमच्याकडे भांड्यांचं शॉर्टेज आहे. तर आम्हाला फक्त आता भांड्या घ्यायच्यात. 2-3 भांडी, 2-3 पातेली वगैरे घ्यायला लागतील मोठी. कारण की हे अनएक्सपेक्टेड होतं अचानकपणे एवढी ऑर्डर येणे. आता डिनरला पण बघू आता कोणाची ऑर्डर येते का. मी तर बोललो मम्मीला नको घेऊ, पण आता मम्मी बोलते की आली तर घेऊया. तर मग बघू आता काय कसा आपला अजून दिवस आहे. आणि भाजी पण आता बनवायची वडापावची. काल तर अफाट गर्दी होती दुकानामध्ये. खूप जास्त गर्दी होती. मला जास्त शूटच करता आलं ना. तर मग आज आपण बघूया. आज संडे, आज फुटफॉल कमी असतो नेहमी सॅटर्डे संडेच्या दिवशी, पण काल खूप जास्त गर्दी होती. तर आपण आज बॅकअपनी प्रिपेअर्ड राहूया. मित्रांनो, जवळपास डिनरची ऑर्डरसुद्धा कंप्लीट करून आता आम्ही दुकानात निघालो आहे. आणि दुकानात जायच्या आधीच आम्हाला फोन आला आहे भजीचा. तर 40 भजीपाव पार्सल आहेत. ज्या लोकांनी डब्बा घेतला ना आज, त्या लोकांचीच आज भजी आहे पार्सल. तर आता निघतो आम्ही दुकानामध्ये. निघालो आहे. नमस्कार मित्रांनो सगळ्यांना. आता आम्ही आलो दुकानामध्ये आणि दुकानामध्ये आल्या आपल्याला एक न्यूज समजली. मागचा डीमार्टचा जो गेट बंद होता तो आता फंक्शनल आहे, फुल्ली ऑपरेटेड आहे. आणि त्याच्यामुळे आता मे बी कस्टमर्स लोकांची तिथून मागून पण वर्दळ चालू होईल. जे डीमार्टला लोक येतात ते लोक आता डायरेक्टली येऊ शकतात आपल्याकडे निघताना. सो दॅट माईट बी ॲन गुड साईन फॉर अस. आणि ह्या साईनमध्ये एक अजून प्रॉब्लेमॅटिक गोष्ट पण आहे की इथे संध्याकाळी कोणी गाडी पार्क नाही केली पाहिजे, नाही तर मग आमचे दुकान लावायचे वांदे होते. सो आय होप दॅट डझंट हॅपन. आणि त्याच होपमध्ये आम्ही आता परत आपलं स्टार्ट केलेलं आहे दुकान. आता उद्या ह्या साईडला जी गाडी, आपल्या दुकानाच्या साईडला जी गाडी लावलेली ही बंद पडलेली गाडी, या गाडीची उद्या कंप्लेंट होईल. त्याने ही गाडी इथून निघेल आणि मग आपण आपल्या लोकेशनला शिफ्ट होऊ शकतो. ओके. तर आता हे सगळं सिनॅरिओ आहे. आता आपण उघडलं आहे दुकान. टाईम झाला आहे 6:27. लेट झाला आहे दुकान उघडायला, पण हरकत नाही. आज खूप जास्त काम होतं. सगळ्या व्ह्युअर्स लोकांना माहिती आहे आपल्या, आणि आपल्या कस्टमर्स लोकांना देखील माहिती आहे. आता इंटरेस्टिंग फॅक्ट, ज्या माणसाने आपल्याला जेवणाची ऑर्डर दिली, मम्मी 4-5च सोडा, ज्या माणसाने आपल्याला जेवणाची ऑर्डर दिली त्या माणसाचे सेम 40 भजीपाव आहेत. आणि 40 भजीपाव आहेत. तर आपल्याला ते डिश वगैरे काढ, देवाजवळची अडचण. हो हो हो, खाली घे. तर मग कांदा भाजीचं पण प्रिपरेशन मी करून घेतो. कांदे कापून आणलेले आहेत, एक्स्ट्रासुद्धा आणलेले आहेत. त्याची 7:30ची डेडलाईन आहे. नेहमी त्या बिचाराला लेट होतं. आज आम्ही ट्राय करू की त्याला लेट नाही होणार. आता डीमार्टचे जरा जे हायर अथॉरिटी आहेत ते आले होते आपल्याला सांगायला की दुकान इथं नका लावू. सो आम्ही तर ऐकणार नाही आहे. आम्ही साईडलाच येणार. हॉस्टेलला बुकिंग टाकून दे. हां हां हां, ऐकणार नाही म्हणजे त्यांना आम्ही बोललो की आम्ही कंप्लेन केली आहे त्या गाडीची, तर तुम्ही प्लीज त्या गाडीला सरकवा. आम्ही आमच्या जी जागा आहे तिथे जाऊ. गेटजवळ उघडायला आम्हाला पण समजतं. आम्ही पण गेटजवळ कशाला उघडू, आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे गेटजवळ उघडण्यात. जशी ती गाडी सरकली उद्या, मी पण पोलीस कंप्लेंट केली ॲक्च्युली त्या गाडीची ऑनलाईन, बट त्याचा काही रिस्पॉन्स नाही आला आहे मला. सो बघू आता काय बोलतात ते. उद्या जर गाडी नसेल इथे तर आम्ही लगेच तिकडे शिफ्ट होऊ.
भूक लावलेला आहे म्हणून तुम्हाला भूर दिसतो. अजून 2 लाटे घ्यायचे होते ना त्याकडून. त्याला बोलवतो ना मी. कांदा भजी काढायला घे पहिले. अजून वडा त्यांना काय हवं वडापाव आहे ना, त्यांच्यासाठी वडापाव सोड मम्मा. काल एवढंच मटेरियल आपण आणलेलं आहे बनवून. तर कालचं मटेरियल तरी संपता अराउंड 9 वाजले. आज बघूया, संडे आहे, संडेचे स्टॅटिस्टिक्स थोडेसे हल्लेले असतात. संडेला आपल्याला ऑर्डर नसते पण आज आली. आज आली आहे. हां, बोलते भजी का भजी बोलायचा, भजा काय भजा, कोणची भाषा आहे भजा. मित्रांनो कांदा भजीचं प्रिपरेशन तुम्ही केलं आहे. कस्टमर झाले 5-6 असे पार्सल आहेत. आता फटाफट करूया आपण. आम्ही भूल गई ना तू. बोल दादा. कैसा है? एकदम बढ़िया. कर. मनतोष आज वडापाव कैसे? मामा आहे के थोडेसे लांब सरका. साक्षी लांब हो. मित्रांनो कधी कधी वाटतं हे पाव घरी बोलवावे आणि कापून घ्यावे, पण तसं हे जर केलं तर अजून काम वाढेल माझं. काय का मम्मी? पाव घरी बोलून कापवावे. नाही बाबा. चटणी पण तसं नाही होत. आम्ही ऑर्डर्सच्या वेळेस असं करतो. जेव्हा ऑर्डर असतं ना तेव्हा आम्ही असं करतो. मग तसं चटणी लगा ना बेटा. हां त्यांनी गेट कसं काय खोललं काय माहिती. लेके जाएगी. ओके ठीक आहे. बटाटा एक स्लाइड करेल. मम्मी कांदा भजीचं मागे लाग. मम्मी ऐक, बांधून ठेवू दे मला त्या तपनचे. अजून 4 आहेत मम्मी याचे मित्राचे. हे काय हां साक्षी 5 आणि 4 जास्त झाले ना. मग हलव तुम्ही. गेलो. बिल्कुल बिल्कुल मुझे पता है आपका. मित्रांनो 3 दिवस खाल्ला नाही आहे. पहिलेच खाऊन घेतो. थोडा फुटबॉल कमी येतात. खूप भूक लागला. वेट एंड जॉय. बारकी मला त्याची गाडीतून बोलते, मीरा वेट अँड जॉयच्या बरोबर समोर आम्ही थांबलो हॉटेलमध्ये. तिला लांबून दिसते ना अशी पाळणे वगैरे. पाळणे नाही, घसरगुंडी वगैरे ना का. तर मला म्हणते मावशी ते बघ ते बघ. मला दिसत नाही पण तिला दिसतंय. हा एवढी बारकी पण. तू म्हणतो इथे काय नाही झाले. तुला नाही माहिती, मला माहिती काहीतरी झाले. लक्ष दे.
मित्रांनो बघा कसं रियालिटी हिट होतं. आज एवढी भाजी बनवली आहे आम्ही, सेम क्वांटिटीची काल जेवढी होती तेवढी. आणि आज कस्टमर्स लोकांची खूप कमी वर्दळ आहे. संडे ऑफकोर्स आम्हाला माहिती आहे की संडेला कमी लोक असतात. बट जे मटेरियल आपण आणतो ते मटेरियल संपणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की मग ते कोणालाच मिळत नाही, वेस्ट होतं, आपले एफर्ट्स वेस्ट होतात. एवढं काम करून पण वेस्ट झालं तर मग आम्हाला खूप जास्त वाईट वाटतं. लॉस तर ठीक आहे, पैसे आपण बेअर करू, उद्या परवा, हे नेहमी होत असतं. बट दिस फूड लॉस इज व्हेरी मच डिस्टर्बिंग. आता मम्मी हॉस्टेलवरून वडापावची ऑर्डर दिली, कुलसुम अन्सारी 4 वडापाव. आता एक मेसेज कर म्हणा, एक साथ बोलो. ओके. जल्दी जल्दी मैं लेके आता हूँ. ओके ओके मित्रांनो, हॉस्टेलची वडापाव मला नंतर ऑर्डर आहे. डबे पण देऊन टाक ज्याच्या ताब्यात. बोलो जल्दी जल्दी. काढू भजीचा का नाही? हां भजी काढ ना. का बांधून हे आता मी कोण मागायच्या आधी बांधून ठेवतोय बाबा. हा एवढं काढते बघ. मित्रांनो बघा, हे बांधून ठेवायला पहिले पटापट आपण एकदा हे बांधलं ना की मग आम्ही मोकळे व्हावं. एक बॅच गेली ना, 4-5 जरी 10 जरी झाले ना याच्यात बांधून तरी खूप आहे मम्मा. मग नंतर आपण 10ला बरोबर खेचतो. बघा ह्याच्यामध्ये 2, हा एक पेअरचे बनवतो. पेअरचे 20 करायचे आहेत, म्हणजे टोटल 40 आहेत. खूप क्रंची झाले आहेत भजी. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. ही बघा एकदम क्रंची आहे. ओके, आता तुम्हाला खायला यायला लागेल इथे, तेव्हा तुम्हाला समजेल. जे लोक आमचे व्ह्यूअर्स आहेत त्यांनी सर्वांनी या. आज आमच्या घरी माझ्या धीराने एक शॉप टाकले, त्याचं उद्घाटन आहे, पण आम्हाला नाही जायला भेटलं. मित्रांनो मी लिटरली प्लॅन केला होता की मी जाईल म्हणून. काल मी प्लॅन केला मी जाईल, त्यांना पण सांगितलं की मी येतो म्हणून. आणि जर मी आज गेलो असतो ना तर आजची जी ऑर्डर होती ह्याची डब्यांची 33 टिफिन्स आम्ही नंतर काउंट केले, तर ती ऑर्डर. आणि नंतर संध्याकाळी. हां नंतर संध्याकाळचे वेगळे. संध्याकाळचे किती 4 ना 37. संध्याकाळचे तर मी असतो रे, पण सकाळचे टिफिन्स मित्रांनो बापरे, मम्मीला एकट्याला करायला लागले असते आणि खूप जास्त डिफिकल्ट झालं असतं ते. बरं झालं बटाटा भजी पण दे. नाही गेलो. कधी दादा आहे ह्याच्यात मगासारखं करा. चटणी नको ना. बरोबर. काय ठीक आहे. कितना है? खाएगा? थैंक यू. मित्रांनो कांदा कापतोय मी आता, कारण की ऑप्शन नाही आहे. भजीला शॉर्ट पडले कांदे, ऑर्डरला शॉर्ट पडले ॲक्च्युली, कारण की लोक पण आले ना मध्ये, त्यांना पण द्यायला लागतं. त्यांना नाही म्हणून चालत नाही, त्यांना मग आम्हालाच चांगलं वाटत नाही. मग आता फटाफट कांदे कापतोय. आपल्याकडे अजून 20 मिनिट्स आहेत ऑर्डर कंप्लीट करायला. मित्रांनो कांदे कापायची स्पीड माझी अंडर प्रेशर डेव्हलप झालेली आहे. हे काय मम्मी कुठे ते कांदे भाजीचं बांधव तिकडे कशाला ठेवते बाबा. ही जी स्पीड आहे ना बापरे, सांता क्लॉज. एवढं लांब कशाला येतात रे. सांता क्लॉजमध्ये डीमार्ट नाही आहे मित्रांनो. वो बात है आपकी, मेरी पहले बात भी आपने बोला कोई नहीं
मम्मा के मम्मी कांदे कुठे ठेवले का आपण? अरे बापरे. एकतर मित्रांनो ते ऑर्डर जी येते ती आपल्याला आधीच येते. 6 वाजता ऑर्डर आली मम्मी, आज तपनची 4ला ना आली. 6:10ला ऑर्डर आली जेव्हा आपण निघालो तेव्हा. ठीक आहे, मग आपण त्याला बोलू की बाबा तू ऑर्डर लेट दिली आहेस. तर आज एवढं काम केलं आम्ही, खूप काम केलं आहे. आणि एवढं काम करायला तर एखादा माणूस दमेल आणि झोपेल घरी. मित्रांनो अजून भाजी उरली आहे आमच्याकडे, अजून मटेरियल आहे बघा. पण कम्पॅरेटिव्हली मटेरियल कमी होतं आहे आणि फुटफॉल वाढतो आहे लोकांचा. आता आम्ही तर मॅनिफेस्टेशन करायचं काम करतो विकताना की लवकर येऊ दे, लवकर आम्हाला घरी जाऊ दे. आणि आज खूप चांगली लोकं आली, खूप चांगला रिस्पॉन्स दिला आपल्याला. खूप मजा आली आज आजच्या दिवसामध्ये. एवढं काम केलं, एवढं दमलो आहे. जेवलो पण आम्ही खूप कमी, कारण की आमच्यासाठी जेवणच संपलं. पण मजा पूर्ण. असं दररोज झालं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला खूप मजा येईल. अजून लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट्स वाढू दे. 1 ना दादा, 2 ना 40. आपके पास 10 रुपये? गेलो. आणि असे जे कॉन्टॅक्ट्स वाढतात आमचे ते आम्हाला खूप बेनिफिशियल ठरतात. लोक येत आहेत. अजून एक स्टोरी आहे, मी तुम्हाला शेअर करेल ती थोड्या वेळाने. आज नाही, उद्या करेल ती शेअर. मे बी ते फिक्स झाल्यावरच मी तुम्हाला शेअर करू शकतो. हॅलो, किती मम्मी काढलेस? ओके.